नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई मध्ये मातृपितृ पाद्यपूजन सोहळा अगदी उत्साहात पार पडला। या सोहळ्यासाठी विट्याच्या माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, संस्थेच्या संचालिका प्रणितीताई पाटील, प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर राजेश ओहळ, उपप्राचार्य संतोष मेनन उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती आणि लोकनेते हनुमंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या संचालिका प्रणितीताई पाटील म्हणाल्या की पालक आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करून आपल्या व कुटुंबाच्या जबाबदाऱ्या व गरजा पूर्ण करतात। त्याचप्रमाणे मुलांचेही कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या आई-वडिलांचा आदर करावा, तसेच आई-वडिलांच्या त्यागाबद्दल त्यांचे आभार मानावेत। परंतु वर्षातून एक दिवस असावा की जो फक्त त्यांच्यासाठी समर्पित असेल। म्हणूनच आजचा हा मातृपितृ पाद्यपूजन दिवस साजरा केला जातोय। तसेच यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य संतोष मेनन म्हणाले की हा दिवस आई-वडिलांना सन्मान, प्रेम आणि देखभाल करण्यासाठी साजरा केला जातोय। आई-वडील हेच आपले गुरु, इथूनच आपले अस्तित्व सुरू। आपुलकी आणि जिव्हाळा म्हणजेच खऱ्या आयुष्यभर प्रेमाचे नाते जपणाऱ्या आई-वडिलांची पूजा करा, त्यांच्यावरती मनापासून प्रेम करा। जो आई-वडिलांची सेवा करतो तो जीवनामध्ये यशस्वीच होतो। यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे औक्षण करीत आशीर्वाद घेतला। सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थ्यांच्या मनावर आई-वडिलांचे प्रेम अधिक बिंबवले जावे असा संस्कारक्षम, प्रेरणादायी व कृतिशील उपक्रम प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर राजेश ओहळ यांच्या संकल्पनेतून उत्स्फूर्तपणे राबवण्यात आला। या सोहळ्यासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक पी.टी. पाटील यांचे बहुमोल असे मार्गदर्शन मिळाले। या सोहळ्यासाठी प्रशालेच्या पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण, पर्यवेक्षक संदीप कांबळे, अंकिता गडदरे, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा।